Hello friends, I am Dilip Bapat, Victor Uniform number 3 Uniform Echo Lima, once again with you. मित्रांनो, आज मी तुम्हाला हा माझा बगीचा दाखवतोय. हे बघा, हा माझा बगीचा आहे. छोटी छोटी फुलझाडं आहेत. नंतर हे इथे कढीपत्त्याचं झाड आहे. हा सोनचाफा आहे बघा. सोनचाफ्याचं झाड आहे असं हे बघा. सोनचाफा ही करवंदाची जाळी आणि करवंदाला पण यंदा करवंद लागली आहेत. हे जास्वंदीला फुल आलंय बघा, लाल रंगाचं छान. हे माझं आंब्याचं झाड आहे बघा, आंबे धरलेत खूप छान. भरपूर आंबे यावेळेला आलेले आहेत. हो, तुम्हाला दिसतील आंबे लटकलेले आहेत. आंबे हे आंबे आहेत. आणि बघा, हे माझे पिवळी जास्वंद खूप छान फुलली आहेत बघा. 2 फुलं आलेत पिवळ्या जास्वंदीला. अतिशय छान जास्वंदीचं फूल मोठ्याच्या मोठं उमलतं. हे बघा किती छान फुल आहे. तसंच तिकडे आहे, तर हे तुमच्यासाठी खास. नंतर हे बघा, हे जे आहे लिंबाचं झाड आहे. हे आता लावलं आहे, 2 वर्षाचं झाड आहे. अजून त्याला साधारण 2 वर्ष अजून लागतील लिंब धरायला. चला, आता मी तुम्हाला माझं हा तोतापुरी आंब्यांचं झाड दाखवतो. हे बघा, ही आहे श्रीलंकन तगर म्हणतात तिला. किती छान छान पांढरी फुलं धरलेत बघा, श्रीलंकन तगर. हे बघा, खूप छान फुलं धरलेत. उन्हाळ्यामध्ये फुलांचा तुटवडा असतो, पण आपण बगीचा जर व्यवस्थित लावला तर खूप छान फुलं आपल्याला मिळतात घरची. तर हे तुमच्या माहितीसाठी. आणि हे बघा, हे माझं तोतापुरी आंब्याचं झाड. 12माही आंबा आहे याला. सतत एके फांदीवर आंबा, एका फांदीवर मोहर असतो. तर तिकडे आंबा लटकला. इथे बारीक आहेत, हे बघा, हे बारीक आहे. तिकडे मोठे आहेत. इकडे पपई आहे, केळं आहे लावलेली. पपई, केळं. इकडे पण एक लाल मोठं जास्वंदीचं झाड आहे. आणि ही आहे मोठी पांढरी तगर, खूप छान भरते. तर बघा, तोतापुरीचं लहान 12माही असल्यामुळे प्रत्येक फांदीवर छोटी मोठी फळं तुम्हाला दिसणार. तर थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग. I am Dilip Bapat, Victor Uniform number 3 Uniform Echo Lima. 73 is bye from Alibag near Mumbai, Maharashtra, India. Bye friends.